नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण स्वयंपाक मस्त आणि चमचमीत होण्यासाठी काही जबरदस्त टिप्स पाहणार आहोत। चला तर मग बघूया। इडलीचे पीठ उरलेलं असल्यास ते ताटलीत ओतून वाफवावे। वरून मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्यावी। छान पांढरा ढोकळा तयार होतो। चिवडा संपत आल्यावर डब्यात खाली त्याचा मसाला उरतो। तो मसाला आणि डाळ्या मिक्सरमधून काढावे। उत्तम झटपट कोरडी चटणी तयार होते। ओल्या नारळाची चटणी करताना पाण्याऐवजी ताकाचा वापर केल्यास चटणी अधिक रुचकर होते। लोणी कडवताना त्यात किंचित मीठ टाकावे किंवा मिरपूड टाकावी। तुपाला छान कणी पडते आणि वास खमंग येतो। दही पटकन विरजायला हवे असल्यास त्यात एक हिरवी मिरची छेद देऊन टाकावी। दही लवकर विरजते। कैरीचे लोणचे घालताना कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद आधी लावून ठेवावे आणि 2 दिवसांनी त्यात मसाला मिसळावा। यामुळे लोणचे खूप दिवस करकरीत राहते। कुठलेही लोणचे घालताना मसाला मिसळण्याच्या वेळी किंचित गूळ घालावा। लोणच्याला मस्त खार सुटतो। कैरीचे लोणचे घालताना कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद आधी लावून ठेवावे आणि 2 दिवसांनी त्यात मसाला मिसळावा। यामुळे लोणचे खूप दिवस करकरीत राहते। लोणच्याचा मसाला किंवा लोणच्याचा बरणीत नुसता खार उरलेला असेल तर त्यात पातळ पोहे टाकून बरणी पुसून घ्यावी आणि कच्चा कांदा बारीक चिरून त्यावर तळलेला पापड कुस्करून खमंग दडपे पोहे करावेत। वेगळी डिशही होते आणि लोणच्याची बरणी स्वच्छ होते। करंज्या किंवा तळणीचे मोदक करताना मैद्यात थोडे कॉर्नफ्लॉवर, मोहन आणि किंचित साखर घालून पीठ घट्ट भिजवावे, म्हणजे करंज्या मोदक खुसखुशीत होतात। करंज्या करताना मैद्यात थोडा भिजवलेला रवा घालावा। करंज्या खुटखुटीत होतात। कारल्याची भाजी करताना थोडी तुरटी घातल्यास भाजी कडू होत नाही। कडधान्य भिजलेले किंवा धान्य धुतलेले पाणी घरातील झाडांना टाकल्यास झाडे फोफावतात। कडधान्यांना मोड आणण्यासाठी कॉपर बॉटमच्या भांड्यात 7-8 तास कडधान्य भिजत टाकावे। भिजल्यावर पाणी काढून टाकून त्याच भांड्यात कडधान्य झाकून ठेवावे। चांगले मोड येतात। पनीरचे पाणी फेकून न देता त्यात कणिक भिजवल्यास पोषण मूल्ये वाया जात नाहीत आणि पोळ्या देखील मऊ होतात। पुऱ्याचे पीठ मळताना त्यात 1 चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा। पुऱ्या दीर्घकाळ मऊ राहतील। भाजीमध्ये दही घालताना गॅस मंद आचेवर ठेवा आणि भाजी उकळी आल्यानंतर त्यात मीठ टाका। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।